आपुले हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयांची या. कोणाचे माता पिता धन्य? कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयांचा हरिक वाटे देवा. कोणाचे? गीता भागवत करीते श्रवण. श्रवण करणाराचे सुद्धा गीतेचं आणि भागवताचं व्याख्यान सांगणाऱ्यापासून श्रवण करणारापर्यंत त्यांचे माता पिता धन्य. मग त्याच्यात मृदंगाचार्य आले, गुणवान गायक मंडळी आले, तरुण तडफदार मुलं आले, चोपदार आले, आणि ह्या संस्थांमधल्याच सर्व मुली, आमचे विनेकरी बाबा, आणि जे सप्ताहाचं नियोजन आयोजन प्रयोजन करणारे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, या सर्वांना धन्य. तुमचे सर्वांचेच माता पिता धन्य. आणि आता मी तर मुसलमान कुळात आहे. विषय मुद्दाम का घेतला त्याचं कारण आहे माय बापण. माझं इच्छा पाठीमाग 2 वर्ष कीर्तन झालेली आहेत. कोणी ओळखत असेल, कोणी ओळखत नसेल. कमीत कमी समोर पाहिल्यावर तर नक्की म्हणतात हे मागच आलेला होता बुवा. विषय असा नाहीये फार सांगायचं म्हणजे महत्वाचं. आज आपल्या पुढं काहीतरी बोलत बसण्यापेक्षा फार मोठं काम आहे आपल्याकडे. हे पुढं सर्वांचे फोटो निघतात ना बाबा, निघतात का? मग पदर घेऊन बसा डोक्यावर. ह्याच्यात आपण जाणार आहेत तिकडं लांब, बीडच्या, पुण्याच्या, मुंबईच्या, लांब लांब जाणार आहेत. मागच्या 24 तारखेला आई साहेब मीराबाईच्या संस्थांवर कीर्तन झालं पाठवत्यापाशी. 1,10,000 लोकांनी कीर्तन पाहिले. म्हणजे माझं नाव लय जास्त व्हावं याचा मुद्दा, पण आपण सगळेच जाणार आहेत त्याच्यात. म्हणून सांगितलं, नसले घ्यायचं तर घेऊ नका. माझा तरी काय करायचं, माझीच ऐकत नाही. आता हे बुक्का किती लावला या भाविकांनी कपाळाला. हे असाच घरी जातो ना, मी काय पुशीत नाही. मग घरी गेल्यावर ती म्हणते राहायचं कळा नका नीट. म्हणजे जी म्हणते राहायचं नीट कळा नका म्हणल्यावर तिला कळतंय आणि मला कळत नाही. कीर्तन करून फिरून फिरून बोंबलत बोंबलत घरी गेलो. की दिवशी ती म्हणले मला म्हणले भांडे घासा. कोण म्हणली? कोण? अर्धांगिनी बायको. कळते ना भाषा माझी. भांडे घासा. मला राग आला. कोणाला राग येणार नाही, कोणच्या महाराजाला येणार नाही. सगळा पैसा न्यायचा, तिच्या हवाली करायचा, आणि पुन्हा तिने वरून म्हणायचं भांडे घासा. मला राग आला. इतकं लांबट लाकूड हातात घेतलं आणि त्याला हाणायला धावलो. तिने ते लाकूड धरलं, मुरगाळून माझ्या हातातून घेतलं, हिसकावून घेतलं आणि माझ्यावरच धावली. मी गप्प उभं राहिलो. पण राग अनावर झालेला होता ना विनेकरी दादा. मी थांबलो नाही. मी काय केलं, वकील साहेबाकडे गेलो. मला हिच्यावर दावा द्यायचा, आणि दावा देऊन याला कायमची हाकलून लावायची. भांडे घासा म्हणजे साधी गोष्ट आहे का? मग वकील साहेबाकडे भांडण द्यायसाठी गेलो. तर वकील साहेब भांडे धुणं धुत होता. आता ज्या वकिलाला घेऊन भांडण कोर्टात द्यायचं तो वकीलच धुणं धुतोय. आम्ही म्हणलं वकील साहेब असं कसं काय, तुम्ही धुणं धुता, मला भांडे घासायला सांगितले ते म्हणून मी केस करायला आलोय बायकोच्या, आणि तिला हाकलून द्यायची, ठेवायची नाही. मला आमची तुमची बोंब आणि आमची बोंब सारखीच आहे. बरं मग मला आपण कोर्टाकडे जाऊ. ज्या कोर्टाकडे आम्ही दोघं गेलो वाद द्यायला, भांडण द्यायला, तर ती पाणी भरीत होतं. जाताच कोणाकडे? माझा द्रष्टांत संपला. सिद्धांत लक्षात घ्यायचा आहे. घरोघर आता कुठे आहेत मातीच्या चुली? ती फक्त नाव राहिलं पूर्वीचं. घरोघर गॅस शेगडी म्हणायचं. आता आता मातीच्या चुली म्हणायचं नाही. पिसायचं राहिलं नाही. कुटायचं काय नाही राहिलं. बटन दाबले की सुर फर झाला स्वयंपाक. ही आधुनिक पद्धतीच्या काळाप्रमाणे डोक्यावरच सुद्धा खांद्यावर. हे कशामुळे आलं? आधुनिक पद्धतीच्या कालावधीमध्ये, या वाटचालीमध्ये जीवनं माणसं विसरली पदराला. बर का? पदर असेल तर त्या पदराखाली, मायेच्या पदराखाली काही झाकत होतं. आता पदरच नाही राहिला. हाय आपल्या खेड्यापाड्यात आणखीन बरं आहे, पण पुण्यासाठी मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन बघा तुम्ही, पदर नावाची गोष्टच नाही. खाली इजार, मध्ये बेजार, काहीच करता येईना. अधोगतीच्या मार्गाने वाटचाल सुरू झाली जीवनाची. मायबापांना मला सांगायचं कशा करता की संत महात्मे गजानन महाराजाची पुण्यतिथी आपण साजरी करतोय. आनंद आहे. तुम्ही पण, तुमचे माता पिता धन्य आहेत, त्यांना आपण धन्यता देऊ. हे सर्व तरुण तडफदार
साऊंड सिस्टीम वाले बाबा, अध्यक्ष उपाध्यक्ष, लग्न झाले का काका? नाही का? मी असाच एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, साऊंड सिस्टीम याच्यासारखीच होती बिचारायची, पण त्याला म्हणलं लग्न झाले का? ते मला नाही. मी त्याला आशीर्वाद दिला, लग्न होणार. साऊंड सिस्टीम चांगली दिली. त्याला वाटलं महाराजाचा आशीर्वाद खरा होतो काय की, त्याने 5,000चं पाकिट दिलं. तुमचं बी लग्न होणार. तुम्ही पाकिट नका देऊ, पण साऊंड सिस्टीम शेवटपर्यंत असेच द्या. विठ्ठल 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 विठ्ठल. एक राहिलं आणखीन अन्नदात्याचं नाव. आजचे अन्नदाते सुंदर महाप्रसाद केला बिचाऱ्याने. पुन्हा घरी नेलं गाडीवर, जेव घातलं, पुन्हा इथं आणून सोडलं. ज्यांच्याकडे मी आल्यापासून विश्रांती गेली त्यांचं तर काय कौतुक करावं माय बापून. 2-3 टाईम चहा, मुलगी सारखीच उभी, कवा थोडा आवाज माझा आला तरी ती लगेच यायची. त्यांच्या घरी दुःख आहे. गजानन महाराजाला मी अशी विनंती करेल, त्या ताईंचं ऑपरेशन झालंय, त्यांना या दुःखातून मुक्त करा आणि पुन्हा त्यांच्यावर असा कोणावरच प्रसंग येऊ देऊ नका. असं इथं जेवढे भक्त मंडळी जमलेत ना, असा वाईट प्रसंग कोणावर. मी गेले चैत्र महिन्यात राम जन्मोत्सवाचा काला झाल्यापासून आजारी आहे, पण या 8 दिवसात चांगला झालोय. गजानन महाराजांनी चांगलं केले मला 8 दिवसात. कृपा साधी नाही महाराजांची, असं समजू नका. मग कीर्तन घेतलंय महाराजांनी, आणि जर महाराज नाही आला कीर्तन कोणी करील. कीर्तनकार भरपूर होते इथं माझ्या जागेवर आज कीर्तन करायला, असं काही नाही. पण तुमचे मन दुखावले असते. मी जर हे जर म्हणले असते अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव महाराजाचं दुखत आहे, बाकीचे म्हणले असते कुणीतरी पैसे जास्त दिले असतील तिकडे पळाला असं. लोक सगळ्याला काय माहिती दुखत आहे म्हणजे. म्हणजे लोकांची समजूत निघावी म्हणून गजानन महाराजांनी 8 दिवसापासून मला स्फूर्ती दिली. फक्त फरक एवढा झाला, एसटीने येण्यापेक्षा गाडी करून यावं लागलं, तरी पण समाधान आहे, काय हरकत नाही. तुम्हाला सर्वांचं हे उपस्थिती पाहून मी अगदी समाधानी. सर्वांचा सक्रिय सहभाग या नाम सप्ताहामध्ये आहे, त्याच्याबद्दल सर्वांना धन्यवाद. कार्यक्रमाला सुरुवात. विठ्ठल 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 विठ्ठल. संत महात्मे गजानन बाबा हयात असताना किंमत वाढली का गेल्यावर वाढली? गेल्यावर वाढली. आपले माता पिता गेल्यावर त्याची किंमत वाढते का? हयात तोपर्यंत, हयात तोपर्यंत काय किंमत नसते. पण गजानन बाबा ज्या वेळेला शेगाव मध्ये कार्यक्रम असला एखाद्याच्या घरी, आणि ते जेवलेले पत्रवाळ्या टाकल्या का उचलून तिथं नेऊन टाकल्यानंतर गजानन बाबा त्या पात्रातलं खात होते, पात्रातलं. आणि मग ते पात्रातलं टाकून दिलेल्या पात्रातलं खाताना तुमच्या आमच्यासारखे 4-5 शहाणे जायचे तिथं, शहाणे. आणि मग त्याला म्हणायचे काय येडा माणूस आहे, लोकांचं उष्ट पात्रावरच खातोय. अरे बाबा, हे पात्रावर नेऊन दिलेलं खायनात गजानन महाराज, पण लोकांनी पात्रात जेवलेलं उचलून टाकलेले पात्रातलं खायला. चोपदार तुम्ही इकडे या. त्या मावल्या बसल्यात पायरीवर आणि सगळेचे तोंड वाकडे व्हायला लागले. महाराज दिसला पाहिजे. नाही सांगतोय मग खरंच मुसलमान आहे का? बरं मुसलमान आहे तर मग कपाळाला कसा गंध लावून घेतोय? लय अडचणी येतात. बरं जाऊ दे त्यांच्या मनावर. प्रत्येकाची तारा वेगळी वेगळी तरी चांगले, काय हरकत नाही. राहू द्या बसू द्या. तुम्ही या इथं, या ना इथं. बर तिकडं थांबा. विठ्ठल विठ्ठल कारण कोणत्याही देवाची भक्ती करायची ठरली का त्या भक्ती करता वेळेस येड झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? ते गजानन महाराज लोक म्हणायचे येड येईल, आहे का नाही? तुकाराम महाराज म्हणले येडा झालो येडा झालो. नाचतो आनंदे नाचतो आनंदे मी गातो नाचतो आनंदे गातो नाचतो आनंदे मी गातो नाचतो
आनंदे वेडा झालो मी तव छंदे वेडा झालो मी तव छंदे मी गातो नाचतो आनंदे गातो नाचतो आनंदे. धन्यवाद. टाळ्या वाजवा यांच्यासाठी. मी गातो नाचतो आनंदे. पण त्या आनंदात आम्ही येडं झालो. तितकं येडं झालं पाहिजे तवर भक्ती ठरते. नाहीतर भक्ती नाही भोळी, ही तर 16 वरची पोळी. भक्ती एवढी भोळी नाही. तितकं येडं व्हावं लागतं. येडा झालो येडा झालो येडीच्या गावा गेलो. तुकाराम महाराज सुद्धा म्हणले मी येडा झालोय. पर तुकाराम महाराज साधी येडे नाही झाले. होतं नव्हतं ते सगळं वाटलं. कोण देतो कोणाला? दुष्काळ पडला, पडू नाही पडला. आणि दुष्काळ पडल्यावर लोक जायचे तुकाराम महाराज. फार मोठी गडगंज श्रीमंत होते तुकाराम महाराज. पण तुकाराम महाराज गडाचे महाराज आता खायलाच नाही काही. मग आता घरात काही एक जण होतं काय? 2-3 भाऊ होते तुकाराम महाराजाला. आई वडील होते, 2 बायका होत्या. मग यांच्या समोर लोकाला दान वाटायचं म्हणल्यावर, आणि दानाचा शब्द असा आहे, दान वाटायचं पण मागायचं नाही, वापस घ्यायचं नाही, त्याला म्हणतात दान. आणि मग सगळं होतं नव्हतं ते दिलं लोकांना. फक्त घरातल्या मंडळीच्या, बायकोच्या, भावांच्या, आई वडिलांच्या समाधानासाठी फक्त एका वहीवर लिहून ठेवलं. महबूब महाराजाला इतकं दिलं, मृदंगाचार्याला तितकं दिलं, टाळकऱ्यांना इतकाला दिलं, समोर बसलेल्या मायबापांना एवढं दिलं. फक्त नावं टिपून ठेवले. ज्या दिवशी वाटलं त्या दिवशी संकल्प होता मागायचं नाही, सगळं दिलं. आणि मग पुन्हा मग म्हणू लागले येडात. येड लागलं ना त्यांना, नव्हतं लागलं, घरच्यांना लागलं होतं. मग त्यांची समजूत काढण्यासाठी तुकाराम महाराज म्हणायचे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, झाले देवा निघाले दिवाळे, झाले देवा निघाले दिवाळे, झाले देवा निघाले बरे या दुष्काळे पिढा गेली, या दुष्काळे पिढा गेली, बरे या दुष्काळे पिढा गेली. कोण म्हणतंय असं? बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पिढा केली. बाईल मिली कर्कशा, एक मिली दुष्काळात, तिचं नाव कर्कशा होतं. आणि ही तरी कोणची लय नीट होती? आवली. रोज तुकाराम महाराज ज्या ती सेवा करीत होती त्याला शे द्यायची. काळ्या इठ्या याड लावले, काळ्या इठ्याने याड लावले. फुटकाचं विना, त्याला 3 तारा, करियर झारा पंढरीच्या. घरात तर काही करीत नाही, निस्ती देवाचे यार झारा मारतोय. पण तुकाराम महाराजाची पत्नीचं भांडण, मी तर ह्या मताचा महाराज आहे, आपल्या संसारामध्ये रोज आठवड्यातून एकदा तरी भांडणं होत पती पत्नीची. पण भांडणं सात्विक असले पाहिजेत. कसले? बोलत राहायचं माझ्या कीर्तनात, गप नाही बसायचं. भांडणं सात्विक असले पाहिजेत. आपले सात्विक नाहीत भांडणं. आपलं भांडून गेलं ना बाहेर तर बाई बासमती तांदूळ शिजून खाती. पण तुकाराम महाराजाच्या आवलीचं तसं नव्हतं. तुकाराम महाराज जर भंडाऱ्या डोंगरावर गेले आणि 4-4 दिवस देव गावात नाही आले तर ती जेवत नव्हती. तत्वाचं भांडण. मग ती जेवण घेऊन जायची, मग तुकाराम महाराजाला शोधायची, मग महाराजाला जीव घालायची. तेवढ्यात देवाने थोडासा चमत्कार पाहू म्हणले तुकाराम महाराजाच्या बायकोचा. भंडाऱ्या डोंगराकडे जाताना पायात काटा घुसला. पायात काटा घुसल्यावर लागली देवाला शिव्या द्यायला. कोणाला शिव्या देणार? देवालाच. मुर्द्याच्या नादाने भंडाऱ्या डोंगरावर जाऊन बसलेत. आपलं बसलेत नाही, बसलाय जाऊन कुठंतरी. आपलं तो देवाच्या नादाने भंडाऱ्या डोंगरावर जाऊन बसलेत. भाकरी घेऊन चालले तर काटा भास्करला पायात. बसल्या खाली ठेवल्या भाकरी. पांडुरंगाने एक वारकऱ्याचं रूप घेतलं, खांद्यावर घोंगडी, हातात काठी.
आणि मग विचारलं बाई कुठं चालली होती काटा लागला का काटा लागला का ती म्हणली काटाच लागला ना बघा कोण आहेत बाबा तुम्ही कुठून आलात ती म्हणले मी पंढरपूरचा इथे आहे पंढरपूरचा इथे तिच्या लक्षात आला देवच आहे ते म्हणलं मी देव घेऊ काय नाही चाललोय म्हणलं इकडं तुझ्या पायात काटा मोडलेला बघितलं आणि जवळ आलो आता मला तुम्ही सांगा देवाचा हात लागल्यावर काटा दुखलाच नाही आणि काटा देवाने हळूच काढून घेतला आणि मग देवाला म्हणते तुम्हाला काटा काढायची चांगली माहिती दिसती पांडुरंग परमात्मा म्हणले मला कोणाचा काटा कसा काढायचा पक्क माहिती आहे मला शिकवायची गरज नाही कोणाचा काटा कवा काढायचा आणि कसा काढायचा हे मला पक्क माहिती आहे पण ती म्हणली ती कोण ती म्हणलं इठ्ठल म्हणतात या द्यायला आणि मग काटा निघाल्यावर तर अवसानच आलं बाईला आणि मग लागली ना पळायला मग इथ्या मूर्त्या काळ्या दगड घेऊन माग पळवलं देव गेले पळून मग ह्या गेल्या मालकाकडे भाकरी घेऊन मग गेल्यावर भंडाऱ्या डोंगरावर तुकाराम महाराज सापडले बसले आणि बसल्यानंतर तिथं सांगितलं बाया काटा मोडला आणि तुमच्या भाकरी आणताना आणि कोण इठ्या म्हणून आलता त्याने काटाला हळूच काढला तुकाराम महाराज म्हणले भाग्यवानेस धन्य माता पिता तयांची तू भाग्यवानेस मी एवढ्या वर्ष झालं भंडारा डोंगरावर येऊन त्याचं ध्यान करतोय माझ्या स्वप्नात बी आहे ना मग तुलाच प्रत्यक्षात भेटला तुझा काटा काढला किती त्या देवाचं नाव घेतलं पाहिजे ती म्हणली त्याच पण तिच्या बोलण्यात आणि तिच्या त्या शब्दात प्रेम होतं प्रेम बर का आणि मग तुकाराम महाराजाला तिने खाऊ घातलं तुकाराम महाराजांनी आवलेला खाऊ घातलं सगळं जेवण आटपलं ना आपलं गेले पुन्हा देऊ मध्ये सांगायचा दृष्टांत संपला वस्तू तिथे लक्षात घ्या अशा प्रकारची येडं होऊन भक्ती करावी लागते कसं किती येडं व्हावं लागतं जवळचं वाटून टाकायचं तसं गजानन बाबाला येडं व्हावं लागलं परमार्थ करण्याकरता पण लोकांनी त्यांची परीक्षा घ्यायचं पाय ठरवलं दोन मुस्लिम बांधव जवळ गेले गजानन बाबाच्या ती म्हणले याला एक वस्तू द्यायची पण दुसरी द्यायची नाही चिलीम दिली तंबाखू नाही त्याच्यात मोकळी चिलीम दिली आणि काडी बी द्यायची नाही म्हणले परीक्षा मोकळी चिलीम दिली गजानन बाबाला आणि गांजा खायचे का तुम हे आमचे बंधू त्यांना म्हणले गांजा खायचे का तुम ही बोले तुमनी देवात खायचे आयचे नाही खायचे तुम्ही दिल्यावर आम्ही ओढतो असे नाही ओढीत मग वडा म्हणले ही त्यांनी असं बघितलं त्यात मोकळीचे पण त्यांना काय म्हणले नाही मोकळी आहे काय आहे पण म्हणले काडी नाही तुम्ही खूप चातुर्य म्हणले तुमच्याकडून तपस्वी जणू तुम्ही चमत्कार करतात असं समजले मग पेटवा म्हणले तसेच काडीची काय गरज आहे गजानन महाराज म्हणले नका देऊ काडी काय हरकत नाही पेटत पांडुरंगाची कृपा असल्यावर सगळं होते मग त्यांनी ते एक मंत्र घेतला कोणता तरी बोलले चिलीम तोंडाला लागले तंबाखू नाही त्याच्यात काय आकुट भरलेलं नाही आणि चिलीम तोंडाला लावली आणि काडी लावलेली नाही तसंच दूर निघायला लागला आणि मग हे म्हणले गजानन महाराज की चमत्कार बरे चमत्कार बी करता आला पाहिजे ना पावर लागते का नाही मग धन्य माता पिता कोणाचे गजानन महाराज तुकाराम महाराज तुम्ही आम्ही सुद्धा त्याच्यात आहेत मग अशी भक्ती परिपक्व झाली आणि परिपक्व झाल्यानंतर एका स्त्रीला त्यांनी दारात जाऊन चहा मागितला चहा ती म्हणली कोरा करावा लागल ती म्हणली तुमच्या दारात म्हैस आहे कोरा का करायचा ते म्हणले ती बाई म्हणली बिचारी ती दूध देत नाही म्हणले असं कसं काय होईल ती आली कशाला दूध द्यायलाच आली ना मग दूध द्यायला आलेली असून जर दूध देत नाही म्हणजे तुमचं खोटं आहे ती म्हणली आतापर्यंत आम्ही दारच काढली नाही याची मग गजानन म्हणजे आणा सर्वी इकडे काहीतरी पातीलं द्या गजानन महाराज बसले काना 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 दूध काढलं पातीलं वर दूध आणि मग त्याचा चहा पिले म्हणजे मी कोरा चहा पियत नाही काय झालंय कोऱ्याला पण पियत नाही का तो चमत्कार त्यांच्या घरी दाखवायचा होता म्हशीचं दूध जरी बी आली नाही तरी दूध काढून दाखवलं हा चमत्कार ही भक्ती आहे एका जणाच्या घरी पाणी मागायला गेले पाणी बाई म्हणली पाणीच नाही घरी
मग विहीरून आण म्हणले जवळच विहीर आहे. ती म्हणे ती विहीर तर कुरडीचे, तिला पाणीच नाही. म्हणले असं कुठं असतं का, चल म्हणले माझ्या बरोबर. मग गजानन महाराज पुढं, ती बाई माग. गजानन महाराजांनी तिथं जाऊन असं डोकूच तर फुल विहीरवर. ही भक्तीची परिपक्वता आहे, केलेलं साधनेचं योग साधना आहे ही. आणि योग साधना केल्यानंतर हे चमत्कार घडत असतात. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलतो आणि मला एक जण म्हणला, ज्ञानेश्वर महाराजांनी निर्जीव भिंत चालवली. म्हणलं हो चालवली, पुरावे. म्हणलं तुमच्या कोण चालल का एखादी निर्जीव भिंत? म्हणलं आमच्या कोण बी चालल ना, पण त्यांनी ज्या वेळेला निर्जीव भिंत चालवली त्या वेळेला चांगदेव महाराज वाघावर बसून आलते. हातात सर्पाचा चाबूक होता त्या वाघाला हाणायला. मग तू वाघावर ये, मी भिंतीवर बसून भिंत चालवतो, चालणार का नाही? ते बोलले वाघावर. आता सगळे बिबटे सुटलेत आमच्या भागात. इकडे आहेत का नाहीत कोणाच ठाऊक, रानात सुद्धा जायनात लोक. हा बिबटे, खूप बिबटे आलेत. मग आता ह्यो बिबट्याला सुद्धा येतोय, रानात जायना आणि आम्हाला म्हणतो भिंत चालवा. विठाला धन्यवाद. मग अशा प्रकारे परिपक्व झालेली भक्ती संत महात्म्याला भगवान परमात्मा जवळ जातो. तसं जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जवळ गेले भगवान परमात्मा आणि त्याला म्हणले तुझी भक्ती परिपक्व झाली. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पा वेमा या संसाराची, ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ते असू द्यावे. चित्तामध्ये समाधान लागतं बरं का भक्ती करताना. आणि मग तुझी भक्ती परिपक्व झाली म्हणले मी तुला देण्यासाठी समर्थ, पण माग तुला काय मागायचं. मग तुकाराम महाराजांनी आपलं स्वतःचं मनोगत अभंगाच्या प्रथम चरण पण वेळ अपुरा असल्यामुळे जरा आवर्त घेतोय आपण. प्रमाण प्रत्येक धरू आपण. विठाला 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 तुकाराम महाराजांनी मागणी कशी मागितली बघा. हेची व्हावी माझी आस. कारण आपण सगळे जीव आशेवर जगतोय. आज तरी बरं होईल, उद्या तरी बरं होईल आशा, आता तरी लग्न होईल, मग तरी होईल आशा. आणि मग आशेवर जीवन जगणाऱ्याला सुख कधीच भेटत नाही. कारण त्या आशेमध्ये गुंतलेला जीव आहे ना, तो सुख आपल्याकडे येऊ देत नाही. मग त्याच्याकरता आशेवर, आता तुकाराम महाराजांनी हेची व्हावी माझी आस. त्यांची आस आहे ना, आपली आशा आहे. शब्दाकडे ध्यान द्या थोडं. आस आणि आशा याच्यामध्ये बराच फरक आहे. आता आपण सुंदर ते ध्यानाचा अभंग घेतो सुरुवातीला, आहे की नाही. कीर्तन चालू व्हायच्या अगोदर. पण त्याचं एक चरण आहे पुढं. उभा विटेवरी
कर काटावरी का कर कटेवरी? हा, कर काटावरी आहे का? नाही ना, कटेवरी असं थोडं चुकतंय. बरं दोन्ही बी असेल, असू द्या. मला काय, माझं मी मुसलमान बाईन, माझे मलाच हिसाब नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. आपण तुम्हाला बी दुजोरा दिला, असं काही अडचणीत नाही. पण मला थोडस कर कटेवरी हे बरं दिसतं शब्द. कटावर म्हणल्यावर लईच कडीवर आला कटे. असू द्या, काय हरकत नाही. तसं आपण आशेवर जगणारे इथंच बसलेले प्रत्येक जीव आहेत. कारण आपण सगळे मायाजाळात गुरफटलेले आहेत, म्हणून आपली आशा जिवंत आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, गेला गेला सर्व सुखाची आशा जन्म एक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षण एक नाही केला. हिंडता दिशा क्षण पावला, हिंडता दिशा क्षण पावला, हिंडता दिशा क्षण पावला, हिंडता दिशा क्षण पावला. हे माया वेशीला जीव माझा, हे माया वेशीला जीव माझा, माया वेशीला जीव माझा, माया वेशीला जीव माझा. माझे सोयी तले नट गोले, माझे सोयी तले नट गोले. सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी, टाळ्या वाजवा. सर्व जोखाची आशा जन्म गेला. सुखाची इच्छा बरोबर आहे. आयुष्यभर कष्ट केलं पण सुखाची ना आपली भेट. कारण का झालं, सुखाच्या माग हिंडत राहिलो, प्रयत्न नाही केला. हिंडता दिशाची न पावला, सुखा करता रात्र दिवस फिरत राहिला. सगळ्या दिशा धोंडल्या पण सुख कुठं मिळालं? कशामुळे झालं? माया वेष्टीला जीव माझा. म्हणून तर नामदेव महाराज म्हणतात, माया विघ्ने भ्रमला खरे, भ्रमला खरे, म्हणता मी माझे निगरे, म्हणता मी माझे निगरे. हे तो संपत्तीचे वारे, हे तो संपत्तीचे वारे. सातो करे जाईल, सातो करे जाईल, सातो करे जाईल, सातो करे जाईल, जाईल, जाईल. मायेचं विघ्न आहे. नामदेव महाराज म्हणतात, माया विघ्ने ब्रह्माला खरे. मायेचं विघ्न एवढं वाईट आहे, त्याने भ्रम निर्माण होतो. आणि त्या भ्रमामुळे जे खरं आहे ते खोटं भासतं. आता भक्ती, भगवत नाम चिंतन, पारमार्थिक भक्ती खरी आहे, पण तिथे भ्रम निर्माण झाला. भेटाना सुकन कशाला करायचं? पण ज्या मायातून दुःखाशिवाय दुसरं काही पदरात पडत नाही ना, त्याला आपण माझं म्हणल्याशिवाय राहत नाही. तुकाराम महाराजांनी एक जणांनी विचारलं, तुम्ही कोणाला माझं म्हणता? त्यावेळी तुकाराम महाराज सांगितलं, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. देव पहावयाचे गेलो, तेथे देवची होऊन ठेलो. देव माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. आपण कोणाला म्हणतो? संसार माझा माझा माझा, घरदार माझं माझं माझं, शेतबाडी माझी आणि मी त्याचा. बरं, ज्या घराला घर आपण माझं म्हणतो त्या घरात आणखीन कोण कोण राहतंय विचार केला का? तुम्ही बघितलं नाही का? मच्छर, किती मच्छरदाण्या लावा, नाही तर किती उदबत्या लावा, मच्छर कमी होत नाही. मच्छर, परत उंदर, झुराळ, माश्या, चिलट, काही उघडं असलं की घोंग 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 चिलट.
तेवढ्यावर नाही भागत. मी एक जणाच्या चांगल्या माळकरीच्या घरी कीर्तनाला मला जागा दिली होती. असंच गेलो लवकर आणि चांगल्या माळकरीच्या घरी आम्हाला जागा मिळाली. पण त्याची माडी खूप मोठी होती आणि त्यांनी काय केलं तर भिंतीला खिळे ठोकलेले होते आणि त्याच्यात मोकळ्या अंड्याचे टारफल गुंतलेले होते. मोकळ्या अंगाचे टारफल. तरी मला रावलं नाही. मी लय बोल काय विनाकारण कुठाना काढतो काहीतरी. मी त्या घरवाल्या मालकाला म्हणलं बसा जरा बोलू गप्पा आणू. म्हणलं हे कशामुळे अडकिलंय माळकरी तुमच्या घरदार ताक माळकरी या अंड्याचे टारखल कशामुळे अडकिले ते मला पाली राहत नाही घरात. मोकळ्या टारखाला नाही काय आज्ञा नाही. म्हणजे पाली बी राहतात घरात आपल्या. काय होतं पाली बी राहतात पण ते पक्षी इतके हुशार. माझं म्हणतच नाही त्या घराला. पण आपण एवढे बावळे झालो त्या घराला माझं घर माझं संसार माझा मुलं बाळ माझे सांभाळीत नाही. तरी अहो एक क्लास 1 कलेक्टर आहे एक मुलगा. एक अमेरिकेत आहे. औरंगाबादची गोष्ट आहे. तो कलेक्टर मुलगा औरंगाबाद मध्येच आहे. वयोवृद्ध म्हातारा थकल्यानंतर त्याला वृद्धाश्रमात टाकला नेऊन त्या दोघा पोरांच्या विचाराने. ते दुखायला लागलं त्या म्हातारीचं. त्याने अपेक्षा केली मला माझ्या मुलाला फोन लावा मला त्यांच्याशी 2 शब्द बोलायचे. त्या वृद्धाश्रमवाल्या मालकाने फोन लावला. तो तिकडचा दुबईचा म्हणला मला काय यायला सवड नाही. वाटलं तर मी 10-5 रुपये सोक्ष मोक्ष करायचे पाठवून देईन. मग जिथं तो कलेक्टर मुलगा होता औरंगाबाद मध्येच आणि औरंगाबादच्या जवळच ते वृद्धाश्रम आहे. त्याला फोन लावला. तो म्हणला माझा बापच नाही त्यो. काय व्हायचंय ते तुम्ही त्यो. एवढी मग ताईचं प्रमाण झालं मला वाटतं याच्यात. आई रे बैमान दुनिया आई रे बैमान दुनिया आई रे बैमान दुनिया आई रे बैमान दुनिया आई रे. माता पिता को कोई ना माने औरत को बहुमान आई रे बेमान दुनिया आई रे बेमान दुनिया आई रे बेमान दुनिया आई रे बेमान दुनिया आई रे. कबीर महाराजांचं प्रमाण आहे. आई रे बैमान दुनिया आई रे. माता पिता को कोई नहीं जाने औरत को बहुमान. त्याला बी सांभाळा. लक्ष्मी आपल्या घरातली. पण आपल्या आई वडिलांचा सांभाळ चांगल्या प्रकारे करा माय बापांनो. तरच तुमच्या घरात सुख शांती समाधान लाभल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला प्रत्येक जीव आशेवर जीवन जगतोय आपण. मी तर माझ्या कीर्तनात नेहमी सांगत असतो भाऊ जे आई वडिलांचा सांभाळ चांगलं करणार नाही त्याचं वाटोळच होणार. पटलं तर पुढच्या वर्षी बोलवा नाही तर नका बोलू. कारण माझा स्वभाव आहे खरं बोलणे. मग तुम्ही म्हणता काय काय महाराज खोटं बोलतेत काय. राज झाला परमार्थाचा महाराज भागवत संप्रदायाचा वारकरी संप्रदायाचा राज झाला आम्ही केला. आम्हाला इथून ते सावताड्यापासून इथपर्यंत यायला 400 किलोमीटर भरलं. हे एकूण 400-800 किलोमीटर आहे. फक्त तुम्ही देता तेवढ्या पाकिटात दुसरा महाराज आणून दाखवा एवढ्याला आमचं पाठ थापतो आपण. त्याचं सगळं पाकिट मी देणार एकटा. तुम्ही म्हणता तुम्ही एवढे श्रीमंत मग आले कशाला इकडं गठोडे उचलाय. मी श्रीमंत नाही. माझं अंतकरण खूप मोठं आहे. 2 दिवाळ्या गेल्या त्याच्या अगोदर एका जामखेडच्या चांगल्या माणसाचे त्यांनी एका दुसऱ्या बँकेतले पैसे महाराष्ट्र बँकेतले पैसे पारनेर सैनिक बँकेमध्ये ट्रान्सफर केले. पैसे थोडे नव्हते काका 50 लाख होते. 50 लाख. आणि ते ट्रान्सफर केल्यानंतर
त्या पारनेर बँकेत तो आला ना, अधिकाऱ्याला विचारलं, म्हणले 50 लाख पाठवले दुसऱ्या बँकेतून, आले का चेक करा. त्यांनी ते खातं चेक केलं, त्याचं 1 रुपया नाही आला. आता ज्याचे 50 लाख गेले त्याचं काय गामागुम झाला, तो बसला जागेवर खाली. ते का अधिकारी उठून आला, पाणी आणलं, त्याच्या तोंडावर शिपलं आणि म्हणले घाबरू नका, आपण चेक करू कोणाच्या खात्यावर गेलेत ती. त्यांनी खातं चेक केलं, ते नेमकं माझं खातं निघालं. आणि मग त्याला ती साहेब म्हणले माणूस चांगला आहे, तरी त्याचा कुठं विश्वास बसतोय. माणूस चांगला आहे, तुझा 1 रुपया कुठं जायचा नाही. पण मला माझा नंबर दिला त्या बँकेवाल्याने, ते फोन लावायचं. ते नेमकंच आपल्या भागात तिकडं आमच्या तिकडं त्या सराटीमध्ये जरांगे पाटलाचं ते झालतं ना, ते काहीतरी हाणामाऱ्या झाल्या, त्या पोलिसांनी हाणले होते बाया माणसं काहीतरी. ती 2 दिवस ती मोबाईलच बंद होती, फोन लागाना. तो ते घाबरलं, मला नक्की माणूस डुप्लिकेट दिसतोय, फोन कसा घ्यायला लागाना. मग त्याला म्हणले बँकेवाले साहेब म्हणले त्यांच्या घरी जा, सावताड्यातच आहेत महाराज, घरी जा, भेटा त्यांना आणि ते चांगला माणूस आहे घेऊन या. मग ती म्हणले ती नाही आले तर मग त्यांनी 4 चेक पावत्या दिल्या त्यांच्या बरोबर. आणि मग घरी आल्यावर आता आमच्याकडे एकच भावना असते, कोणी घरी आला ना तर तारीख द्यायला आलाय. मग त्यांना विचारलं कोणीकडे आले, ते म्हणले तारीख नाही, काही नाही, माझे 50 लाख रुपये दुसऱ्या बँकेतून पारनेर बँकेत टाकले, ते तुमच्या खात्यावर आलेत आणि साहेबने सांगितले माणूस चांगला आहे. म्हणलं काय देव आहे, 0 मिनिटात एवढा मोठा श्रीमंत केलं मला. आता काय कोणाला द्यायची गरज आहे त्याच्यात एकच. त्याचं तोंड ते एवढूस झालो. बायकोला म्हणलं चहा कर, आणि चहा पिऊस तर त्याच्या त्या 4ही चाकावर 50 लाखाच्या सह्या करून दिल्या. 1 रुपया नको म्हणलं तुझा, तरी तो लय मोठ्या मनाचा निघाला माणूस. त्याने 1000 रुपये काढले आणि माझ्या खिशात घातले बळच बोल. म्हणलं एवढं मोठं मन केलंय त्याने, 50 लाख दिले, त्यातले 1000च देतोय. मी बी 1000 घेतले आणि तिकडे जामखेडच्या पलीकडे कुसडगाव महाराज, तिथं हनुमानाच्या मंदिराच्या शिखराचं काम राहिलं होतं. मग ते पैसे त्याच्यात 101 रुपया टाकला आणि ते शिखराला 111 रुपये देऊन टाकले. मग एवढ्या चेंगट माणसाच्या संसारात पैसे नको. मी तर असं ठरवलं, देवानेच आपलं अंतकरण पाहिलं असेल, किती पैशाच्या मागं पळतोय किती नाही. मागच्या आठवड्यात माझा एक 6 वर्षाचा नातू आहे, त्याला 20,000चा मोबाईल सापडला महाराज. 6 वर्षाचाच आहे, अजून शाळेत नाही गेलं. 20,000चा मोबाईल सापडला, त्याने ज्याचा होता त्याच्या घरी नेऊन दिला. बारीक आहे एवढं. आणि माघारी आल्यावर मला म्हणतो बाबा मला ना लय मोठा मोबाईल सापडला होता. म्हणलं माझ्यासारखा होता, मला तुमच्याहून भारी होता. म्हणलं का म्हणून दिला रे, आपल्याला आणायचा ना घरी. तो मला म्हणलं आपल्या मुसलमानाने तसलं घ्यायचं नसतं. अरे मी म्हणलं माझा बघतो, मग तो जमला असता ना तुला बघायला, येडा आहे काय. तो म्हणला मग तुम्ही कोण 50 लाख माघारी दिली. काय संस्कार आहे ते, संस्कार हे संस्कारामुळे घडतंय हे. आणि मग आपण आशेवर जाऊन जीवन जोपर्यंत जगू ना तोपर्यंत आपल्याला सुखाची ना आपली भेट होणार नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, हिंडता दिशा क्षीण पावला. मायाने जीव वेष्टीला जीव माझा, माझे सोयीत नेणं ते कोणी. माझं सोयीत पाहणारा फक्त एकटा भगवान परमात्मा, त्याच्याशिवाय कोणी नाही. म्हणून भक्ती करायची, आणि भक्ती करत असताना माग म्हणल्यावर फक्त भगवंताकडे असं मागायचं, ह्याची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. या जन्मात नाही, प्रत्येक जन्मात मी तुझं दास्यत्व करीन, मला तुझं दास करा, हेच माझं मागणं आहे. कारण संत महात्मे स्वतः करता काही मागत नाहीत बर का. ज्ञानेश्वर महाराजांनी मागणी मागली, आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे, तोषोने मज द्यावे पसाय दानये. काय मागितलं, जे खळांची व्यंकटी सांडो, खळ म्हणजे दगड. जे देव नाही म्हणतात ते खळ, जे दगडाचं रूप घेऊन बसतात ते खळ, दारात भिक्षुक आला तरी वाढीत नाही ते खळ, नाम सप्ताह गावात असला तरी वर्गण देत नाही ते खळ.
आता ह्या बिचाऱ्यांना, या अध्यक्षांना, सचिवांना, यांना दारात जावं लागतंय. तरी मग ती म्हणते बायकोला विचारतो किती द्यायचे, बायकोला विचारतो किती द्यायचे. बाई म्हणली द्या 11 रुपये. तो म्हणला तुझे 11 आणि माझ्या आदोलीवर गहू. आदली कळते ना इकडं, आदोलीवर गहू तुझे 11 आणि माझे 2.5 किलो गहू. आणि मग हे पंच कमिटी मला हिशोब चांगला घेऊ. म्हणजे पैसे किती 11, जेवायला 8 माणसं येऊ शेवटला. हिशोब चांगला घेऊ आणि नाही तुम्हाला हिशोब देता आला तर पुढचा सगळा सप्ताह आमच्या हातात घेऊ. आमला कसा शेवट लागायचा. अशा काही चालीची माणसं आहे ती तुमच्याकडं नाही, आमच्याकडचं सांगतोय बेटाला. मागणी मागताना चांगल्या प्रकारे मागणी मागितली पाहिजे. तुकाराम महाराजांनी किती मस्त मागले, ह्याची दान देगा देवा, तुझा विसर न बाबा गुण गाईन आवडीन ह्याची माझी सर्व जोडी. या सर्वांना माझ्या जोडीला घेऊन तुमचं गुणगान गाई, पण ह्याची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. दास झाल्यानंतर काय करणार, अभंगाचा दुसरं चरण. पंढरीचे वारकरी, पंढरीचे वारकरी, पंढरीचा 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 वारकरी, वारी चुकून देहा, पंढरीचा वारकरी, वारी चुकून देहारी, पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, वारी चुकोने देहरी, वारी चुकोने देहरी, वारी चुकोने देहरी, वारी चुकोने देहरी, पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी. वा वा, धन्यवाद. टाळ्या बजाव. यांच्यासाठी बी टाळ्या, त्यांना आपल्यासाठी बी चांगले बर का. धर्म मंडपात बसून भजन कीर्तनामध्ये जर टाळी वाजवली तर आपला रक्तस्राव चांगला होतो, अटॅक येत नाही, गुडघेदुखीचा रोग होत नाही. कारण हे टाळीचं महत्वच तेवढं आहे. टाळी वाजवावे, गुढी उभारावे, वाट हे चालावे पंढरीची. पण वारकरी, पंढरीचा वारकरी, माझी वारी चुको न द्यारी, माझी न चुको वारी न चुकवायचं तुमच्या हातात आहे. बरं, वारकरी व्हायचं म्हणल्यावर वारकरी वेशातच जावं लागेल ना पंढरपूरला. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारे, अन्य नाही. पण तसं गेलं पाहिजे. काय, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळा, वैष्णवांचा नाथ महाराजाचं प्रमाण आहे. पंढरीचा वारकरी व्हायचं म्हणलं की पहिली तुळशीची माळ गळ्यात पाहिजे ना. आता आपण म्हणतो माळकरी एवढी गडबड कशाला, घालो म्हातारपणी. कबीर महाराज म्हणले कल म्हणायचं, चांगल्या कामाला कल म्हणायचं नाही. चांगलं काम आहे ना माळ घालणं. कल करने से अब करो ना आप करने से आज करो ना आज करने से आप भी करो. आभी म्हणजे आता लगेच बर का. कीर्तन सुटल्यावर घरी जाताना म्हणतात खरंच मुसलमान होता काय तो, माळावर लय बोलत होता. गरज आहे, काळाची गरज आहे. बरं, वारकरी व्हायचं म्हणल्यावर माळकरीच पाहिजे ना. तसं पांडुरंग कोणालाच मागं ढकलीत नाही. फुल पिऊन जाणाराला देव म्हणतो येच.
तो त्याची तेवढी त्याच्याकडे तेवढ्याच दृष्टीने पाहतो. आणि लय प्युअर वारकरी गेला तरी त्याच्याकडे काय उठून काटकडून बिटी मारून भेटत नाही देव. पण आपली चाल आहे ती म्हातारपणी शांत बसवा लेकर हो. असेच भानगडे कुठे बी लेकर संघ आणायचे, आईने इकडे कीर्तन ऐकत बसायचं आणि त्याला म्हणजे हा ना उड्या. मग पुढच्या कार्यक्रमावर काय व्यत्यय होतं हे काय नाही माहित नाही काय नाही. मी तर असं महाराजांना ज्यांना लेकर येत ना ते घरी सुखाने झोपत जातो मी. अरे त्यांच्या जीवाला त्रास आहे, तुमच्या जीवाला त्रास आहे, आम्हाला बी त्रास आहे ना हो. लक्ष विचलित होतं, तुम्हाला काय सांगायचं ते विसरून जातं. आणि मग तुम्ही म्हणत असतात महाराजाला येत नव्हतं काय ना ते. तुमचं व्यत्यय कुठं लक्षात येत आहे तुमच्या. असू द्या आता खेळू द्या राहू द्या, ते बी शिकतील असंच. हे नाहीत का लेकर माग. आता कुठं होतो आपण. तू म्हणता तुम्हालाच माहित नाही ना आम्हाला काय विचारतो. विठाला विठाला आपली हो आपली प्रत्येकाची कल्पना आहे. माळकरी म्हणजे म्हातारपणी. असंच मी एका गावात आमच्या परिसरात कीर्तनाला गेलतो. आई तुमच्यासारखी माझी बहीण होती मोठी, तिला वाटलं आपल्या माहेरचं महाराज यायचं म्हणल्यावर घरी चहा प्यायला नेलं पाहिजे. आता त्या गावाला एकच इष्टी होती, 4 वाजता जात होती तिथं जामखेडवरून. मग ते 4च्या गाडीने गेलो मी, त्यात 5ला पोहोचली. पण ते रात्री जसं पुकारलं असेल नाही तर उद्या महबूब महाराजाचं कीर्तन, तसं त्या गावात पुकारलं होतं. आणि ती 4 वाजल्यापासून स्टँडवर उभी राहिली बिचारी येऊन. आणि मी एसटीत मुतून खाली उतरल्यावर म्हटले मग चला महाराज माझ्या घरी. मी तिला ओळखलंच नाही का, लग्न होऊन गेलं असेल, माझ्या आईसारखी होती बिचारी. ते म्हणले तुम्ही ओळखलं नाही का मला. म्हणलं नाही. बरं म्हणले मी सावताड्याचीच आहे ना. बरं म्हणलं असता. ते म्हणले चला मग चहा प्यायला. मी म्हणलं तुमच्या घरी माळकरी आहे का. ते म्हणले नाही तसलं नाही. म्हणजे तसलं म्हणजे ती कसलं आहे. नाही म्हणजे माळकरी नाही आमच्याकडे. मी म्हणलं मी बिगर माळकरीच्या घरी चहाच पित नाही. ते बाईने बारीक तोंड केलं माऊलीने. आणि पुन्हा थोड्या वेळ झालं की माझ्या हातात झालं म्हणजे चाल. काल एक दिवस माळकरी नाही झाला नखरा करतो. बोलली ना, तिची सत्ता होती माझ्यावर. माझ्या आईसारखी होती बिचारी. मग गेलो ती पुढं मी माग, ती पुढं मी माग. त्या बाईचे मालक बसलेले त्याच्या वाट्यावर पुढं. मुलगा दूध काढून आणायला गेला होता रानात. एकटाच मुलगा. म्हणलं एकटाच. म्हणली एकटाच आहे. म्हणलं म्हातारं कुठे आहे. म्हणले हे पुढं बसले. पोरग रानात गेले दूध काढायला. म्हणलं मुलाचं लग्न तर म्हणले सुनबाई घरात आहे. तिलाच सांगितलंय चहा करायचं. म्हणले माझ्या माहेरचं महाराज आहे, प्युअर दुधाचं कर. म्हणले दूध येऊ द्या. मग दूध आलं, पोरग आलं. मी म्हणलं माझ्या गळ्यात 2 माळ आहेत. आता ह्याला माझ्या गळ्यातली 1 माळ काढू आणि तुमच्या पोराला घालू. ती म्हणली माळाचा वर लय जोर आहे तुमचा, पण नेमकं माळ घातल्यावर होतंय काय सांगा ना. मी म्हणलं आता जर तुमचं पोरग माझ्या हाताने माळकरी झालं तर इथून पाठीमागच्या 7 खोळ्याचा उद्धार होईल. आणि इथून पुढच्या 7 कुळ्या सन्मार्गाने जीवन जगतील. बरं कमीत कमी तुमचं वय झालंय, तुमचं पोरग जर माळकरी झालं तर तुम्हाला म्हातारपणी चटणी भाकर कवायना टायमाला देईल. फक्त त्यांच्याच घरात म्हातारीची सोय आहे आता. म्हणली बाई माळाने असं होईल. म्हणलं हा. म्हणली मग घाला म्हाताऱ्याला. तरण्याला नको. कोणाला घाला. म्हाताऱ्याला घाला. म्हणलं म्हाताऱ्याला का. ते म्हणले त्याला कुठे जात आहेत खायला. इंद्रिय थकले. कबीर महाराज म्हणतात कब सुमरोगे राम सुनो रे भाई. कब सुमरोगे राम, कब सुमरोगे राम भाई, कब सुमरोगे राम, कब सुमरोगे राम भाई, कब सुमरोगे राम. जिबड़ा 2 दिन का मेहमान, जिबड़ा 2 दिन का मेहमान, जिबड़ा 2 दिन का मेहमान, 2 दिन का मेहमान, जिबड़ा 2 दिन का मेहमान, 2 दिन का मेहमान, जिबड़ा 2 दिन का मेहमान.
वा. कबीर महाराज आपल्याला प्रश्न विचारतात, कब सुबरोगे राम भजो रे भाई, कब सुमरोगे राम. बचपन में तो खेल गमाया, तारुण्य में प्रपंच का काम. बालपण खेळत गेलं, तारुण्य प्रपंचात घेतलं, मग म्हातारपण बुढ़ेपन में कापना लगा, निकल गया अवसान. म्हातारपणी कापर सुरू होत, सगळं अवसान जात आणि मग महाराजाच्या पुढे येत घाला माळ. कस काय जमल? इथं तंत महात्म्याने पुरावा दिलाय, तरणा भाग्यवंत हो, तरणा भाग्यवंत, तरणा भाग्यवंत, तरणा भाग्यवंत. हे नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, तरणा भाग्यवंत, तरणा भाग्यवंत. तुकाराम महाराज म्हणले फार मार्थ तारुण्यात करता येतो, म्हातारपणी नाही. म्हातारपणी कापरं लागतं, अवसान निघून जातं आणि मग हे पंढरीला निघत. बरं वारकरी व्हायचंय ना, म्हातारपणी जमते का वारकरी? तारुण्यात वारकरी कसा पाहिजे? तारुण्यात तरणा भाग्यवंत, नटे हरी कीर्तनात. मग आता पंढरीचा वारकरी व्हायचं म्हणल्यावर पताका लागते. बरं पताका म्हणजे कशी हिशोबातच लागते. ते पताका पंढरपूरला निघाल्यावर गुंडाळायची घरी, तिला स्नान घालायचं, अष्टगंध बुक्का लावायचा आणि एकदा उचलली की पुन्हा टेकवायची नाही. आमच्या वारकऱ्याची पताका खांद्यावर आहे, घरून निघाल्यावर गुंडाळलेली नाही, तसेच माग उघडी अशी पळती. आणि ज्या एखाद्या गावात घुसले कुत्र वाव वाव करायला घ्या, आणलं कुत्र पताकाने. काय नियम आहे? पताकाचा नियम आहे, पताकाचा नियम आहे. मग मला वारकरी व्हायचंय, पण कसा पंढरीचा वारकरी? पण तुमच्याच हातात आहे, आमची वारी चुकली नाही पाहिजे. वारी चुकू न द्या हरी, बर का. आणि मग हे मागणं मागितलं तुकाराम, जर एखाद्याला आपल्याला प्रसन्न झालाच देव आणि माग मानला आपल्याला, आपण काय मागणार? एक म्हातारं होतं, दिसत नव्हतं, वय 85 वर्षाचं झालं होतं आणि आजीबाईचं वय 65 वर्षाचं झालं होतं. म्हणजे त्याच्या बायकोचं. दोघाला दिसत नव्हतं, आंधळे होते, संतती नव्हती आणि देव प्रसन्न झाला आणि माग म्हणलं तुला काय मागायचे. ते म्हातारं एवढं हुशार होतं, देव देवाला म्हणला आमच्या दोघाच्या डोळ्यांनी आमच्या नातवाची वरात हत्तीच्या अंबारीत निघालेली आम्ही बघितली पाहिजे. संतती नाही, गाडी वयाच्या पुढं ढकललेली आहे, म्हणजे संतती होण्याचं बी वय राहिलं नाही, दोघालाही दिसत नाही. मग देव तात असतो म्हणून गेले गडबडीत, पण देवाला किती कुठाना वाढला. ह्यांना तारुण्य द्यावं लागलं, मग ह्यांना मुलगा द्यावा लागला, मुलाचं लग्न जमवावं लागलं. आता तर होतच नाही, मुलाचं लग्न जमवावं लागलं, मग त्याचं लग्नाला हजर राहावं लागलं, मग त्याला एक मुलगा द्यावा लागला, मग त्या नातवाच्या वरातीत त्याचं बी लग्न करावं लागलं. मग आता हत्तीच्या अंबारीत बसून वरात स्वामी गोमाची निगती होई. पैशावालीच लागतात त्याला, कोट्याधीश पैसा लागतो. हत्ती आणायचा, अंबारी, आणि मग ती बाळ त्याच्यात बसवायचं, त्याची वरात काढायची, त्याची बायको त्याच्यात हत्तीवर, आणि मग ती वरात निघायची. देव बोलून गेला तात असतो, पण एवढा कुठाना करावा लागला देवाला. मागणाऱ्याची अक्कल. आपल्यासारख्याला मागितले, माग म्हणल्यावर काय मागितलं असतं आपण? हा, आपल्याला ते बी जमायचं नाही मागायचं. तो तरी हुशार होता, मागून गेला. एकाचं लग्नच होत नव्हतं, मारुती रायाच्या पुढे गेला, 8 दिवस सेवा केली. मारुती राय प्रसन्न झाले, आणि प्रसन्न झाल्यावर माग म्हणले तुला काय मागायचे? ते म्हणला
35 वर्षाचं वय झाले देवा, लग्न काय व्हायना. मारतोय मला भावळाटा, माझच नाही अजून. ही बायका द्यायचं काम माझ्याकडं नाही म्हणला. मग तो म्हणला कोणाकडे, म्हणलं जा रामाकडे. मग ते प्रभू रामचंद्रकडे गेला, तिथं 7-8 दिवस भक्ती केली. रामप्रभू प्रसन्न झाले. मग म्हणलं तुला काय मागायचे. तो म्हणला देवा 35 वर्षाचं वय झाले, अजून लग्न नाही. राम म्हणले तथाच तो होऊन जाईल. येवगावने आठवड्यात लग्न झालं. मग आता ज्याच्या सर्व लग्न झालंय तिथं घेऊन जावा ना बायकोला. नाही जमलं तिकडं तर इथं पंढरपूरला जावा पांडुरंगाला, नाही तर इथं गजानन महाराजाला जावा. त्याने मुंबईला गेला, मुंबईला बायकोला घेऊन, आणि पिक्चरच्या टाकीत घुसले 2 जण, 2 तिकीट घेऊन. आता त्या पिक्चरच्या टाकीची पद्धत अशी आहे, पुरुषाचं बस आसन वेगळं आणि स्त्रियांचं वेगळं. आणि ज्या दारातून आत गेलो टाकीत त्या दारातून बाहेर प्रवेश नाही. आणि जात जाताना एकमेकाला सांगून ठेवलं तर आलं का इथं उभं राहायचं. मग आता गड्याची लाईन दुसऱ्या दारातून मागू नये, स्त्रियांची दुसऱ्या दारातून मागू नये. मग ती गेली तिकडं, येऊ गेला इकडं. पुढच्या दारात येऊन बसला, 3 दिवस बसला, बायकोचा पता नाही सापड. सगळं गणितच चुकलं ना, सापडलच कशी. आता ज्याचा आशीर्वाद होता तिथं गेला असता तर ही चूक झालीच नसती ना. पण गेले पिक्चर बघायला, आणि पिक्चर बघायला गेले 3 दिवस 4-5 दिवस मुंबईत फिरला. बायकोची त्याची गाठ पडली नाही. मग पुन्हा प्रभू रामचंद्रकडे आला, म्हणला ज्याने दिली ती त्याच्याकडे जावा. 7-8 दिवस भक्ती केली, बसला रामा पुढं. 8 दिवसांनी प्रभू प्रसन्न झाले. म्हणले का रे बाबा, म्हणलं तुमच्या इच्छेप्रमाणे माझं लग्न लवकर झालं. मग म्हणलं बायको तर मला हरवली ती गावसाना, तेवढी द्या. प्रभू रामचंद्र म्हणले बावळाटा, माझेच हरवलेली हनुमानाने शोधली. मला ती शोधता आली नाही, आणि तू माझ्याकडे कशाला आला, जा हनुमानाकडे. मी हनुमानाकडे गेला, 7-8 दिवस बसला. हनुमानजी प्रसन्न झाले. मग म्हणले काय मागायचे, मला हरवलेली गवसून द्यायची ना, आता काय मागायचे दुसरं. मग हनुमानजी उभे राहिले, आणि असा शेपटाचा टोला जग गेला ते पुन्हा हनुमानकडे आलाच नाही. विठाला विठाला काय मागायचंय ना भगवंताला प्रसन्न झाल्यानंतर त्याची अक्कल असावी लागते, बरं का, अक्कल असावी लागते. आणि मग ती अक्कल असली का मग मागितलेलं प्राप्त होतं. एकाने महादेवाची भक्ती केली. महादेव तर लय बोळा बिचारा, शिव बोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझ्याचे, तेन वाचे वतता शिव नामन तयाना बाधी क्रोध का. नको त्याला देऊ टाकला महादेवाने. मग एकाने सेवा केली, आणि सेवा केल्यानंतर त्या हनुमानाने त्याला एक गाडगं दिलं, आणि हातात गाडगं दिल्यावर हनुमानजी महादेव म्हणले या गाडग्याचा असा नियम आहे, शेणाने थोडं सारवायचं, एक उदबत्ती पेटवायची, गाडग्याला वळायची, आणि तिथं खावायची, आणि त्याला काय आपल्या मनोगत असेल, इच्छा असेल ते मागायचं. पण त्या गाडग्याचा नियम जरा वेगळा आहे. ते म्हणले कसला आहे, म्हणलं तू मागितलं की तुला 1 पट देईन, पण तुझ्या दुश्मनाला 2 पट देईन. त्याने घरी जाऊन ती साधना केली, शेणाने सारवलं आणि साधना केली. बायकोला म्हणला मागून बघ बरं काय तुला मागायचं. ती म्हणजे 1 गंठण द्या. मग त्या गाडग्याने दिली गंठण, पण ह्याच्या देण्यात होतं दुश्मनाला 2 देणार गंठण. मग ह्याने त्याच्या घरी जाऊन बघितलं तर तिथं 2. मग ह्यो पुन्हा घरी आला, मला मागायचंच नाही, गाडगं उतरणीला ठेवू. आपल्यापेक्षा दुश्मनाचं चांगलं होतंय जास्ती. आपल्याला 1 देतोय पण त्याला डबल देतोय. मग याला नाही मागितलेलं बरं ना. मग मला मी मुंबईला जातो, कामधंदा करतो, तुम्हाला महिन्याला पैसे पाठवले जाईल. हे मुंबईला गेलं, जे पाऊस सुरू झाला, कामच नाही 4 महिने. मग आता ही बायको कवर दम धरीन, म्हणली महिन्याला ऑर्डर पाठवीन, म्हणलाय ना अजून रुपया दिला नाही, काहीच नाही, घ्या गाडगं, झालं तर झालं दुश्मनाचं चांगलं. मग तिने मागायला सुरुवात केली. मागितलं की तिकडे डबल. ती म्हणली 1 मजली इमारत दे, शेजारीची 2 मजली दुश्मनाची. माझ्या घरात 1 4 चाकी होते, त्याच्या घरात दारात 2. आणि 2-4 महिन्यांनी मुंबईला गेलेले माघारी आलं, त्याचं घरच ओळखोयला जाताना झोपडं होतं. आणि आता घरी आलाय तर 1 मजली आहे, आणि शेजाऱ्याकडे पाहिलं मला त्याचं म्हणला नक्की बायकोने गाडग्याला मागितलं दिसतंय. गेला बायकोला म्हणला, म्हणली कवर उपाशी मरू,
लेकरं बाळ आम्ही कवर उपाशी मारायचं आणि काय करायचे व्हायना दुश्मनाचं चांगलं. मग त्याने गाडग मला इकडं आण गाडग, जागा सारविली, गाडग घेतलं, उदबत्ती लावली, फिरविली आणि त्या गाडग्याला म्हणतो हे गाडग्या महाराज माझ्या एका अंगावून वारं जाऊन दे. म्हणजे ह्याच्या एका अंगावून वारं गेलं का मला अर्धी बाजू तरी आलं, पण त्याच्या आखी आपण असं लोकांचं वाईट चितणारी माणसं आहेत. माझा दृष्टांत संपला, सिद्धांत लक्षात घ्यायचा आहे. काय भगवंताला मागावं हे बांधरायला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणले पंढरीचा वारकरी वारी चुको नद्या हरी. इथपर्यंत इच्छा नाही देवा, अजून इच्छा सफल झाली नाही. अभंगाचं तिसरं चरण. संता संगे सर्व काळ, संता संगे सर्व काळ, संता संगे सर्व काळ, संता संगे सर्व संता संगे सर्व काळ, 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 संता संगे सर्व काळ. हे अखंड प्रेमाचा कल्लोड, अखंड प्रेमाचा कल्लोड, अखंड प्रेमाचा कल्लोड, पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी. धन्यवाद. अभंगाचं तिसरं चरण आहे. हा असं म्हणलं की टाळ्या वाजवायच्या. अभंगाचं तिसरं चरण आहे. तिसऱ्या चरणात सुद्धा तुकारामाने स्मरण जागेवर ठेवून मागणी मागितली. संता संगे सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ. कारण संत संगतीत जीवन गेलं का प्रेमाशिवाय दुसरं तिथं काहीच नाही. आणि प्रेमाचा कल्लोळ जीवनात प्राप्त झाल्यानंतर दुःखाची ना आपली भेट व्हायचं कारणच नाही, आहे का नाही. हा मग संत संगतीमध्ये एवढं सुख आहे. आणि संत काय करतात, स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल तुम्ही आम्ही, खेळीमिळी गदा रुळे आनंदे. संत आपल्याला सन्मार्गाने नेण्याचं काम करतात. संत आपल्या जीवनातल्या अडचणी दूर करतात, दुःख घालवतात आणि सुखाची प्राप्ती करून घेतात देतात ते संत. माऊल्यांनो, मी तुम्ही आहात बसलात, आपण तुम्हाला जशा जटा आहेत तशा मला बी जटा येतात. आपल्या जीवनातल्या दुःखाच्या या जटा इंचरण्यासाठी सासू चांगली का आई चांगली? बोला बोला. हा बरोबर आहे, आई चांगली. ठळक बोलायचं, काय लाजायचं नाही. ठळक बोला, आई चांगली. कारण आई काय करेल, ह्याच्या बटामध्ये गुतोडा झालेला असला ना तर मध्ये चिमटीमध्ये केस धरती वर आणि मग खालचा खालचा गुंतोडा काढते, गुंता काढते बर का. आणि सासूच्या हातात फणी गेल्यावर डायरेक्ट वरूनच तसा हा संसाराचा गाडा येऊ डायरेक्ट वरून आहे. पण संत संगती, आई सारखी संत संगती मिळाली का ते सर्व गुंता काढतात. न पडे गुंता कोठे काही तेनेचे पंथी चालू जातात. न पडे गुंता कोठे काही, गुंता पडणार नाही, कोठे नाही काहीच नाही. विडोबा रखुमाये, विठोबा 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 आहे का त्याच. मला तर वाटत होतं असंच घेऊन जावं घरी. किती भाग्य आहे विनेकरे बाबाचं. माझं सुद्धा भाग्याचे ना माय बापांनो. मुसलमानाने एवढ्याला हार कोण घालतो, काश आयन कोण आयन किधर आयन किधर गया. काय करायचंय उग हे संत महात्म्याच्या सहवासात आलो. मला मगच घरी बसल्या बसल्या काकांनी त्यांनी प्रश्न विचारला. म्हणले महाराज तुम्ही आळंदीला शिकले का? किती वर्ष लागलं महाराज तुम्हाला शिकवून इतकी तयारी व्हायला?
10 वर्ष लागले तुम्हाला मृदंगाच्या ह्याला 10 वर्ष 10 वर्ष कमीत कमी 8 वर्षाच्या आत नाहीच बाबा आळंदीला संस्थांमध्ये राहावं लागतं शिक्षण घ्यावं लागतं अजूनच शिकतेतच पा एवढी तयारी तरी अजून शिकतेत आम्ही कुठंच शिकायला गेलो नाही मग तुम्ही म्हणता तुम्हाला साध्य कसं झालं हे जसे आपल्या परिसरामध्ये गजानन महाराज आहेत वाचा सिद्धी होती बाबांना अजूनही त्यांच्या मुखातून शब्द त्यांचं नाव घेऊन काम धरलं तर काम होतंय ती त्यांची आत्मपरीक्षा आहे त्यांचं पुण्य आहे तसे आमच्या परिसरामध्ये गुरुवारी वामनभाऊ महाराज होऊन गेलेत गैनीनाथगड भाऊनी मला वयाच्या 8व्या वर्षी आशीर्वाद दिलेला आहे रविवार दिवस होता असं जसं आपलं मंदिर भव्य दिव्य स्वरूपाचं झालंय आता फार मोठा देवस्थानचा व्यवस्था फार मोठी झाली इथं महाराज पहिल्या वर्षी मी आलो होतो तेव्हा एवढं सुशोभीकरण नव्हतं तुम्हाला सर्वांना धन्यवाद तुम्ही लक्ष घालून हे वैभव एवढं प्राप्त केलंय तसं रामाचं हनुमानाचं मंदिर आहे आमच्या घराच्या जवळ 15 फूट रस्ता आहे फक्त मध्ये समजा हे मंदिर आणि पुढचं घर माझं तर रविवार दिवस होता भाऊ येऊन बसलेले होते लोक दर्शनाला येत होते दर्शन घेत होते आणि पायावर दक्षिणा टाकायचे पण मी एकुलता एक 4 बहिणी आहेत आणि मी एकटा आहे वडील लहानपणी वारले आईचा जीव एकट्या लेकरावर लय असतो मग रविवार होता आईने मला 5 रुपयाचा ठोकळा दिला आणि ती म्हणले जा बाळ या 5 रुपयाचं पावशेर घेऊन ये माझं 8 वर्षाचं वय होतं तेव्हा 5 रुपयाला पावशेर होतं आता कसं आहे तुम्ही मला माहितीच नाही ना मी त्या दुकानाला जात नाही आता आणि मग ते गेलो पण संताची दृष्टी इतकी तीक्ष्ण असते संत संगे सर्व काळ याच्यावर बोलतोय संताची दृष्टी एवढी तीक्ष्ण असते माऊलींचं विवी कृपा कटाक्षाने आळिले आपुल्या पदी बैसविले बाहुने माझ्यावर कृपा केली त्यांच्या दृष्टीने मला निहाळलं आणि मला एकच वाटलं जावा आणि भाऊचं दर्शन घ्यावं पण जवळ दर्शनाला गेल्यावर दिसलं तिथं पैसे टाकलेले होते मी बी ती 5 रुपये काढले आणि भाऊच्या पायावर टाकून दिले भाऊने माझ्याकडे असं बघितलं म्हणले बाळ खाली बस मला माहिती म्हणले तुझ्या आईने ह्या 5 रुपयाचं काय काम सांगितलेलं आहे शारे आले अंगावर मायबापांनो मी तर चकित झालो म्हणलं 4 भिंतीच्या आत सांगितलेली गोष्ट 15 फुटाच्या बाहेर पलीकडे मंदिर आहे मंदिरात भाऊ बसलेले आहेत आणि घरात सांगितलेली गोष्ट भाऊला मंदिरात कशी काय कळली पण माझा संसार चांगला थाटण्यासाठी माझ्याने 500 कोंबड्या पाळलेल्या होत्या आता त्यात पक्षाला चारा पाणी मी बी करायचो ना आई कामाला गेल्यानंतर मग ते माझ्या माग 50 कोंबड्या मंदिरात आल्या क्वाक 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 केलं की आले तर भाऊनी विचारलं तिथं बसलेल्या लोकांना म्हणले ह्या कोंबड्या कोणाच्या आहेत ही पक्षी कशी काय आले मंदिरात तर लोक लय हुशार असतात ते म्हणले हे काय ह्या पोराच्या ह्याच्यात भाऊने मला विचारलं म्हणले होय रे तुझ्या आहेत का कोंबड्या म्हणलं नाही भाऊ माझ्या आईने पाळलेल्या आहेत भाऊ म्हणले पोरग चॅप्टर दिसते हुशार आहे याच्यावर कृपा करायला काय हरकत नाही भाऊने काय केलं लावून या हात कुरवाळेला माथा सांगितले चिंता न करावी कृपादान केले संती कल्पांती सरेना कल्पांती सरेना कल्पांती सरेना कृपादान केले संती कल्पांती सरेना कल्पांती सरेना कल्पांती सरेना संतांची एवढी कृपा असते कृपादान केले संते कल्पांती हे सरेना कल्पचे कल्प जातील पण त्यांनी केलेली कृपा कधीच कमी होत नाही मग भाऊने मला बोलून घेतलं तिथे गेलो दर्शन घेतलं पैसे टाकले कोंबड्याचं झालं भाऊ मला म्हणले खाली बस तो कोणाचा
तर 8 वर्षाचा असताना तेव्हा काय कळत होतं महाराज? आता एवढ्या लेकराला कळत आहे, तेव्हा काही नव्हतं कळत. आता मी न कळतपणे म्हणलो मी मुसलमानाचा. भाऊ म्हणले, त्यांनी मला हरिपाठातलं प्रमाण म्हणून दाखवलं. जातवित गोत कुळ मात जातवित गोत कुळ मात जातवित गोत कुळ मात जातवित गोत कुळ मात भज कातोरी गा भज कातोरी गा भावना युक्त हरिमुख म्हणा हरिमुख म्हणा हरिमुख म्हणा हरिमुख म्हणा हरिमुख म्हणा. हरिपाठातलं प्रमाण म्हणून दाखवलं. भाऊ म्हणले, जातीचा पातीचा या वारकर संप्रदायामध्ये विचार नाही. तुझं कल्याण करून घ्यायचं असलं तर भजे का त्वरित भावनायुक्त भगवंताचं चिंतन कर, भगवंताची भक्ती कर, भावनायुक्त कर, तुझा उद्धार होईल. आणि त्या आशीर्वादामधून मी कीर्तन कर. तेवढ्यावर नाही थांबलो. भाऊला म्हणलं, या कोंबड्या ज्या आहेत ना माझ्या आलेल्या, ह्या आईला एक विकायच्या सांगायला घरी चला. भाऊ म्हणले, बाळ एक वेळेस कोंबडीच्या विष्ठेने जर पाय भरला बरं का, हे आपल्या सुद्धा सर्वांच्या फायद्याचं आहे. ऐका, कोंबड्या पाळू नका. एक वेळेस कोंबडीच्या विष्ठेने जर पाय भरला तर आपला जो संसारी व्यवहार आहे ना, हा 3 दिवस चांगला होत नाही. काहीतरी व्यत्यय आल्याशिवाय राहत नाही त्याच्यामध्ये एकदा. तर भाऊ म्हणले, 500 कोंबड्या तुझ्याकडे म्हणल्यावर तुझा किती बऱ्या पाय भरत असं. म्हणलं, तो पाय भरू नाही म्हणूनच तुम्हाला घरी न्यायचंय आणि तुम्ही आईला सांगा विकायच्या. मग भाऊ माझं ऐकलं. घरी आले, बास टाकली, घोंगडी टाकली, बसायला टाकलं. भाऊ बसले. आई जरा कुठेतरी बाहेर गेली होती. ती घरी आली आणि घरी आल्यावर भाऊला बघितलं की म्हणले, हा मला माहिती आहे म्हणले, ह्या गाबड्यानेच तुम्हाला आणलं असेल. म्हणजे माझ्याकडे हात करू. आईला कडक होती माझी. भाऊ म्हणले, आई त्या बाळानेच आणलंय मला, पण मी काहीतरी तुमच्या हिताच्या गोष्टी सांगण्याकरता आलोय. तुमच्या पोराचं कल्याण करायचंय आणि काहीतरी गोष्टी सांगण्याकरता. माझी आई म्हणली, मला माहिती आहे तुम्ही काय सांगणार आहेत मला. भाऊ म्हणले, काय सांगणार आहे? आई म्हणते, तुम्ही मला म्हणणार आहेत कोंबड्या विका. भाऊ म्हणले, हा तेच सांगायचं. पण किती हुशार आहे तो, देवाचाच अवतार आहे तुमचा, विका तेवढ्या. आई म्हणले, माझा जीव आहे तोपर्यंत विकणार नाही. शेव काय माझ्या माड्यावर बांधून देणार आहे का माझ्याकडे हात करून? मग भाऊ म्हणले, इकायच्या नसल्या ना इकू नका, पण आजच्याच दिवस कोंडा. पुन्हा कोंडायची गरज लागायची नाही. मग भाऊ गेले आशीर्वाद देऊन. आशीर्वाद साधा नव्हता महाराज. 50 जापाखाली 500 कोंबड्या कोंडल्या आम्ही संध्याकाळी. 50 जापाखाली रात्र गेली अशी तशी कशी तरी. आणि ज्या वेळेला सोडायच्या ना, प्रत्येक जाप बाजूला काढला, सगळ्या कोंबड्या, एकही जिवंत नाही. मग आई जास्तच मोठे मोठे रडायला लागली. बरं झालं का मुर्द्या, तुझ्या मनासारखं आता गेला ना आशीर्वाद देऊन. मेले का नाही सगळ्या? म्हणलं मरून दे, जाऊ दे मातीत. मेले तर मेले. आई रडायची आणि मी थोका लावून रडायचो. आईचं समाधान. म्हणलं नाही रडावतं ती म्हणे, आनंद झालाय मुर्द्याला. मग आम्ही काय केलं, प्रत्येक जापात टाकायच्या कोंबड्या 50-50 डोक्यावर घ्यायच्या आणि लांब नेऊन टाकायच्या. काय सांगावं महाराज, मुसलमानांनी नेऊन टाकल्या आणि बाकीच्या लोकांनी आणून खाल्ल्या कोंबड्या मेलेल्या. किती भाग्यवान. म्हणून मी प्रत्येक ठिकाणी जिथं कीर्तनाला जाईल तिथं हात जोडून विनंती करतो, बाबा कोंबड्या खाणं राक्षसाचं आहे बरं का. कोंबड्या खाणं, बोकडं खाणं राक्षसाचं खाद्य आहे, ते मानवाचं खाद्य नाही. म्हणून अजूनही हात जोडून विनंती करतो, पवित्र तुळशीच्या माळा गळ्यामध्ये घाला, उघड्या छातीने वैकुंठाला जा. कारण ते तुळशीची माळ गळ्यात घालून गेल्यानंतर काय होतंय त्याचं उत्तर महाराज शेवटच्या चरणात देतात. चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान,
चंद्रभागे स्नान 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 तुका मागे हेच झाला तुका मागे हेच झाला पंढरीचा वारकरी पंढरीचा वारकरी पंढरीचा वारकरी तुका मागे चिदान तुका मागे चिदान पंढरीचा वारकरी पंढरीचा वारकरी पंढरीचा वारकरी पंढरीचा वारकरी वारी चुकोन दे हरी 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 पंढरीचा वारकरी पंढरीचा वारकरी पंढरीचा वारकरी वारी चुको नेदी हरी वारी वारी चुको नेदी हरी आ
क्या बात है? वारी टाळे वाजवा, टाळे वाजवा. वारे तुकोले हरी वारे तुकोले हरी पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी वार धन्यवाद धन्यवाद. काय गुरुचं शिक्षण आहे. बरं, गुरु जरी शिकविणारा असला आणि अवगत करून घेणारे जर आंधळे असली तर होईल का हे शिक्षण? गुरु जीवनामध्ये तसा भेटला पाहिजे. शिष्य मंडळी त्याच तोडीचे पाहिजेत. त्यांनी सांगितलेलं लक्षात धरणं, त्यांनी शिकवलेलं गायन गाणं. यांचे काय वय आहेत का भागवत कथा सांगायची? मागच्या वेळेस परतवाड्याला पाठवली होती मी संस्थांच्या मुली. याच्यातल्या कोणत्या असतील मला नाही सांगता यायचं, पण परतवाड्याला 5-6 मुली गेल्या होत्या. ताईकडून ताईलाच फोन होता, सांगा त्यांना म्हणा सावताड्याचे महबूब महाराज आले ते म्हणा. तिथं सांगणारच आहे तुम्ही, कारण मला चांगलं जवळून ओळखतात ताई. माझं चकलंब्याला कीर्तन झालं होतं, ताई एवढ्या एवढ्या होत्या त्यावेळेला. असं द्या, शिक्षण संस्थेमधली लेकरं आहेत ही मुली. आता आपल्या इथून काही पाठवा, होऊ द्या. कारण एक लेकरू आपलं जर या क्षेत्रात उतरलं तर 7 कुळ्याचा उद्धार आहे त्याच्या. मारावे परी कीर्ती रूपी उरावे. चांगली कीर्ती करायचं आणि मग एक दिवस सगळ्यालाच मारायचे. आम्ही राहणार नाही, तुम्ही राहणार नाही. एवढा मोठा उपमुख्यमंत्री गेला मागे. परभणी जिल्ह्यामध्ये 2-3 वारकरी चांगले मृदंगाचार्य बिचारे गेले, कारण सटीचा लिखा न चुके ब्रह्मादिका. सटीचा लिखलेलं अक्षर ब्रह्मदेवाला सुद्धा चुकवता आलं नाही, तर तुम्ही आम्हाला काय चुकवताना रे? आपण एक दिवस जाणारच आहेत सगळे, पण जाताना अगोदर कीर्ती करायची फार मोठी. मारावे परी कीर्ती रूपी उरावे. कमीत कमी मेल्याच्या पुढं 10-20 वर्ष त्या माणसाचं नाव पाठीमागं निघावं, अशी काहीतरी कीर्ती असावी. दाता होता, नामसातामध्ये अन्नदान फार चांगलं घालत होता. दातृत्व होतं, नामसप्तामध्ये मोकळ्या अंतकरणाने दान करत होता. दातृत्व होतं, आले गेले चिरंजल्या गांजल्याची सेवा करत होता. त्याचं मग नाव आहे ते. नाही तर लोकांचंच आणलं आणि खिशेच भरीत बसला. मला वाटतं मागच्या 2 वर्षापूर्वी मी इथं आलो होतो, दुसऱ्या भाताईचं भागवत होतं. त्या भागवताला मी 2 दिवस माझे इकडे कार्यक्रम असल्यामुळे 2 मुक्काम इथंच होते माझे. मी भागवताला दुपारी थांबायचो, पण ते चहा वाटायचे त्यावेळेला या कथेत. मला आज करतेत का नाही माहित नाही, पण कथेत चहा वाटायचे. मग त्या दिवशी चहा वाटला, जे संयोजक ते म्हणले आता उद्याचा चहा कोण घेतय?
गजानन बाबांनी मला लगेच बुद्धी दिली, मला हे 500 रुपये आपले चहाचे उद्याचे. कारण लोकाला दान करा दान करा सांगायचं ना, आपण कोरडे पाशाल. आपण सुद्धा त्यात दातृत्व काहीतरी आपण दाखवलं पाहिजे आणि देत राहा. भगवत नाम सप्ताहासाठी, गजानन महाराजांच्या नाम सप्ताहासाठी, प्रगट दिनासाठी आपण जर दान केलं मोकळ्या अंतकरणाने, तर गजानन बाबा तुमचं सुद्धा कल्याण केल्याशिवाय राहत नाही. तर चंद्रभागे स्नान आणि तुका मागे ह्याची दान. आता स्नानाचं एक महत्व सांगतो, कीर्तन सेवा आटपते घेतो. चंद्रभागेचं स्नान काय कशामुळे करायचं? स्नान करायचं, आंघोळ नाही. आपण आंघोळ्या करतो आणि लयच आषाढी वारीला गढूळ पाणी असलं तर बिंगुळ्याच करतो. आंघोळ कसली आणि बिंगुळ कसली असते? आंघोळ म्हणजे अंगावर पाणी, बिंगुळ म्हणजे नुसतं कोपरापासून पुढं गुडघ्यापासून खाली आणि नुसतं तोंडावून असं केलं की झाली बिंगुळ. पण तिथं आंघोळ नाही बिंगुळ नाही चालत. इथं स्नान सांगितलंय, सचल स्नान, चंद्रभागे स्नान. अजून एक आहे, चंद्रभागे करिता स्नान, तुझे दोष पळती रानोरान. हा काय म्हणले? हा चंद्रभागे स्नान विधितो हरी कथा. पुढं तेवढंच आहे बस. बरं काय हरकत नाही. चंद्रभागेचं स्नान करून कथा करायची किंवा कथा श्रवण करायची बर का. मग ते स्नानाचं महत्व कसं केलं पाहिजे? संतांच्या संगतीत तिथं जायचं, कपडे काढायचे, चंद्रभागेच्या कमरा इतक्या पाण्यात जाऊन उभं राहायचं आणि तिथं म्हणायचं, पांडुरंगा भक्तराज पुंडलिकाला साक्षीला घेऊन तुझ्या पुढे संकल्प करतो, आजपर्यंत खाऊ नाही ते खाल्लं असेल, आजपर्यंत पिऊ नाही तो पिलो असेल, आजपर्यंत या नजरेने कोणाच्या आई बहिणीकडे वाईट नजरेने पाहिलं असेल, आजपर्यंत या अंतकरणाने कोणाचं वाईट चिंतलं असेल, आजपर्यंत या हाताने कोणाचा बांध कोरला असेल, ते सगळं कृष्ण अर्पण म्हणायचं. 3दा म्हणायचं. हे किती वेळेस? 3 वेळेस संकल्प करायचा. आणि हा संकल्प एकदा तिथं सोडला का मग माघारी आल्यावर हे बाकीचे काम करायचेच नाही, कुठं नाही हो. तर त्या स्नानाचं महत्व आहे, चंद्रभागे स्नान आणि तुका मागे ह्याची ध्यान. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली. हो थांबा 2 मिनिटं. कीर्तन सुटलं नाही असं आहे का? जाऊ नका बाबा. कारण काय होतंय, आपण ज्या वेळेला धर्म मंडक पडका आलो ना, कळत न कळत कोणी जर पाप केलेलं असलं ती इकडे येत नाही मंडपात पाप. कारण पापाचं नामाचं लय वाकडे, ते तिकडे बाहेर थांबत त्यांच्या डोक्यावरच, आणि मग जी पुढं जाईल त्याच्या डोक्यावर बसत. म्हणून पळायचं नाही, गडबड करायचं नाही. कीर्तन सुटताना उद्याचं ऐकायचं आणि मग निघायचं.